तयार झालाय आपला तोंडाला चवणारा झणझणीत मिरचीचा ठेचा. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते मिरचीचा ठेचा. मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इकडे मी 150 ग्राम मिरची अर्धी कट करून घेतलेली आहे. एक कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर आहे, 15-20 पाकळ्या लसूण आहे आणि एक अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. इकडे हळद आणि हिंग लागेल, मीठ लागेल आणि तेल लागेल. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. आता मी ठेचा बनवायला सुरुवात करते. इकडे मी जाडबुडाची लोखंडाची कढई घेतलेली आहे. ठेचा हा लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या तव्यातच बनवतात गावाला, तर मी त्याच पद्धतीनं बनवत आहे. तर आत्ता घालूया तेल. इकडे मी लोखंडाची कढई आहे माझ्याकडं, त्याच्यामध्ये तेल घातलंय. तेल गरम झालं, शेंगदाणे घालते. शेंगदाणे छान तळून घ्यायचे. शेंगदाणे छान तळून झालेले आहेत. आपण घालूया मिरची, कांदा, लसूण आणि कोथिंबीर. सगळं साहित्य एकदमच घालायचं, कारण आपण ठेचा बनवत आहोत. आणि ते छान तळून घ्यायचं. मी झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी मी झाकण ठेवलं होतं, कारण मिरच्या आपण तळतो ना तेव्हा खूप ठसका उठतो. आता घालूया मीठ. तर ठसका उठतो म्हणून मी झाकण ठेवलं होतं. आता मिरची अशी नरम झाली ना की आपला ठेचा मग तयार होतो. तर आत्ता झालेलं नाही, आणखी 1-2 मिनिटं आपल्याला असंच परतत राहावं लागेल. आत्ता घालते मी हळद, कलरसाठी हळद आणि चवीसाठी हिंग. हिंग पोटाला चांगला असतो आणि हिंगामुळं ना प्रत्येक म्हणजे पदार्थाला चव छान लागते. आता हिंग घातलेलं आहे. आपण आता हे छान हलवून घेऊया. आता मिरच्या, कांदा, शेंगदाणे, लसूण सगळं छान तळून झालेलं आहे. आता आपण थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची. तयार झालं. आता आपण खाली घेऊया. आत्ता काय करायचं, कढई खाली घ्यायची. कढई हलू नये म्हणून त्याच्याकडे एक मी कापड घातलेलं आहे ओलं करून. आणि हे बघा, माझ्याकडे हा वरवंटा आहे, त्याने आपण आता हे ठेचून घेणार आहोत. हे ठेचून घेतात ना, त्यालाच ठेचा म्हणतात. तर आपण हे सगळं आता एकजीव करणार आहोत. इकडे मी सगळ्या मिरच्या ठेचून घेते. छान ठेचून घ्यायचं. शेंगदाणे बारीक झाले पाहिजेत. शेंगदाणे, मिरची, लसूण ज्यात आपण सगळं घातलंय ना, सगळे मसाले बारीक झाले पाहिजेत. तयार झालाय आपला मिरचीचा ठेचा. हे बघा, मी आता काढून घेते. हा ठेचा आहे ना, गावाला शेतकरी कुटुंबात आजही केला जातो. आमच्या घरीही बनवला जायचा. दुपारच्या जेवणाच्या वेळेत असायचा हा मेनू आणि चवीला खूप छान लागतो. आजारी माणूस असेल आणि तोंडाला चव नसेल तर हा नक्की बनवा, त्यामुळे तोंडाला चव येते. आणि बघा किती छान दिसतोय, चमचमीत झालाय मिरचीचा ठेचा.